नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 24 मे 2026 आपण मुद्दाम हा रात्रीचा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, साऊथ वेस्ट मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ आहे. त्याचबरोबर राज्यात अवकाळी सिस्टीमच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ आहे. म्हणून व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सर्व शेतकरी बांधवांनी हा पाहावा. आपल्या शेतीच्या मशागतीला, पूर्व मशागतीसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. मित्रांनो, साऊथ वेस्ट मान्सूनची एंट्री ही राज्यात कधी होईल आणि कशा पद्धतीने होईल त्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी बंगालच्या उपसागरात, उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर सिस्टीम होण्याचे संकेत ECMWF या मॉडेलने दिलेले आहेत. हा एक प्रकारे आश्चर्याचा धक्का आहे. अशा पद्धतीच्या सिस्टीम शक्यतो जूनमध्ये फारशा घडत नाहीत, असा एक इतिहास आहे. परंतु ही सिस्टीम इथं बनत असताना एक सकारात्मक त्याचा आपल्याला फायदा होत आहे की या सिस्टीमकडे बाष्प खेचल्या गेल्यामुळे आपल्या साऊथ वेस्ट मान्सूनला गती प्राप्त होणार आहे आणि साधारणतः तो 26-27च्या आसपास, म्हणजे 27-28 तारखेच्या कुठल्या 30 तारखेच्या आत कधी येऊ शकतो, असं एक परिस्थिती आता तयार झालेली आहे. आणि त्याची सुरुवात मित्रांनो आपण सातत्याने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. अगदी 13 डिसेंबरला आपण जो व्हिडिओ बनवला होता, पाणी आणि पैसा जपून वापरा, त्या व्हिडिओमध्ये आपण जे सांगितलेले आहे की 2026चा जून आणि जुलै हा चांगला राहील आणि ऑगस्ट सप्टेंबर हा खराब असेल. हा आपला मूळ अंदाज आहे. या अंदाजावर आपण ठाम आहोत. कारण जूनमध्ये साऊथ वेस्ट मान्सूनची सुरुवात ही चांगली होईल. साधारणतः या ठिकाणी जर आपण 30 तारीख पकडली केरळमध्ये, तर तो 8 ते 10 जून पर्यंत मुंबईमध्ये येईल आणि मुंबईमध्ये आल्यानंतर या ठिकाणी राज्यामध्ये अवकाळीच्या या सिस्टीम आहेत. साधारणतः 4 तारखेपर्यंत 5 तारखेपर्यंत ते दाखवत आहेत. 1 तारखेपासून 4-5 तारखेपर्यंत, अगदी 6 तारखेपर्यंत पूर्व मोसमीच्या पाऊस ऍक्टिव्हिटी ज्या राज्यामध्ये सर्वदूर नसतील परंतु विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश ठिकाणी असतील. आणि या सुमारास साऊथ वेस्ट मान्सूनचं आगमन हे केरळमध्ये झालेलं असेल आणि एक त्याची सुरुवात चांगल्या प्रकारे केरळमध्ये होऊन राज्यात कशा पद्धतीने होत आहे हे आपल्याला सातत्याने पाहावे लागेल. कारण किती नाही म्हटलं तर अल निनोचं वर्ष आहे. जूनमध्ये जवळपास 80% अल निनो उद्भवतोय आणि मग अशा पार्श्वभूमीवर कितपत बाष्प पुरवठा होऊन राज्यात सकारात्मक पाऊस पडतोय हे आपल्याला पाहावे लागेल. परंतु मित्रांनो, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या अंतर्गत भागाचा जर आपण विचार करा, कारण हे भाग समुद्रापासून कोसो दूर आहेत. शिवाय इथपर्यंत बाष्प पुरवठा पोहोचण्यासाठी समुद्रामध्ये स्ट्रॉंग सिस्टीम तयार व्हावी लागते. तेव्हा कुठं या राज्याच्या आपल्या अंतर्गत भागात पाऊस पडतो. एक तर बंगालच्या उपसागरात सिस्टीम तयार झाली पाहिजे किंवा अरबी समुद्रात तयार झाली पाहिजे. मित्रांनो, ही बंगालच्या उपसागरातली सिस्टीम जर गंगे मैदानात जर गेली, काही अंशी पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भावर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता झालेली. काही मॉडेल हिला आंध्र प्रदेश आणि मराठवाड्यात सुद्धा घेऊन जाताना दाखवत आहेत. परंतु ही दूरचा अंदाज आहे. या सिस्टीमच्या परिणामावर आपल्याला आत्ताच भाष्य करता येणार नाही. परंतु या सिस्टीममुळे आपला साऊथ वेस्ट मान्सून वेळेत खेचला जाईल हे मात्र निश्चित आहे. आपल्या हवामान चळवळीचे मित्र श्री गणेशा यांनी सुद्धा काही मॉडेल आपल्याला पाठवलेले आहेत. त्या मॉडेलचं आपण इथं विश्लेषण करून आहोत. स्कायवॉच वेदर या नावानं त्यांचं चॅनल आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने ते आपल्या सिस्टीमचं विश्लेषण करत असतात. मित्रांनो, बऱ्यापैकी त्यांनी उत्तर बंगालच्या उपसागरात सिस्टीम विकसित होताना दाखवलेली आहे. या ठिकाणी या सुमारास साऊथ वेस्ट मान्सूनचं आगमन दाखवलेलं आहे. आणि आपण जर झूम करून जर पाहिलं तर मित्रांनो, हे पहा,
राज्याचा दक्षिण भाग या सिस्टीमने या ठिकाणी आपल्याला व्यापलेला दिसत आहे. म्हणजे अ, केरळमध्ये ज्यावेळेस सुरू होईल पावसाच्या ऍक्टिव्हिटीज, त्याच वेळेस महाराष्ट्रात सुद्धा सुरू होण्याची शक्यता या ठिकाणी दाखवलेली आहे. यामध्ये विशेषतः साऊथ महाराष्ट्र आहे. यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि निश्चित हे हवामानाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. शेतीच्या नियोजनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. म्हणून मित्रांनो, आपले पूर्व मशागतीची कामं वेळेत करून घ्या. सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना डिझेल सारख्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. परंतु मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या जालना जिल्ह्याचे श्रीमान राजेश भैया टोपे साहेब यांनी स्वतःच्या पातळीवर काही गोष्टी करून अन्न आणि पुरवठा जे अधिकारी आहेत त्यांना स्वतः संवाद साधून शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून देण्याच्या तरतुदी त्यांनी केल्या आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या कामाला गती आलेली आहे. मुख्य हंगाम आहे खरीप हंगाम. हा शेतकऱ्यांसाठी एक मुख्य हंगाम असतो. त्याचं नियोजन, त्याचं प्लॅन करणं, या साऱ्या गोष्टी आहेत. मित्रांनो, या हंगामावर अल्निनोचं सावट आहे हे विसरू नका. त्यामुळे सातत्याने पैसा आणि पाण्याचं नियोजन करा. कारण अवांतर पैसा कुठेही खर्च करू नका. अल्निनो येत आहे. जरी पाऊस आला, सुरुवात जूनची जरी आपल्याला चांगली झाली, परंतु नंतर पावसामध्ये दीर्घखंड आपल्याला जाणवतील. विशेषतः मराठवाडा असेल, पश्चिम विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, ज्याला आपण खानदेश म्हणतो, या विभागात या वर्षी मोठ्या खंडाचा सामना करावा लागणार आहे. हा तसाही निमवसाड प्रदेश आहे. त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी दक्षता बाळगावी एवढंच मी या निमित्ताने सांगेल. आणि मित्रांनो, यावर्षी आपण सातत्याने सांगितलेले आहे की जून जुलै 26चा हा बरा असेल आणि 2026चा ऑगस्ट आणि सप्टेंबर हा खराब असेल, म्हणजेच कमी पाऊस असेल. इथपर्यंत आपण आलेलो आहे. 2026-27चा हिवाळा उबदार असेल आणि हा सुपर अल्निनो जो उद्भवतोय हे आपण 6 महिन्यापूर्वी सांगितलेले की त्याचा प्रभाव हा 2027च्या जून आणि जुलैवर असेल. लक्षात घ्या, तो अंदाज दूरचा आहे. परंतु दूरचा अंदाज काय होऊ शकतं भविष्यात याची चाचपणी आपल्याला करता येते. समुद्राचं टेम्परेचर जरी वाढलं तर अवेळी पावसाचे सिस्टीम तयार होतील आणि त्या कुठेही शेतकऱ्याला फायद्याच्या नसतात. जेव्हा खऱ्या अर्थानं मान्सून सुरू होत असतो तेव्हा शेतकऱ्यांना पावसाची आवश्यकता असते. आणि नेमकं 2027 हे जागतिक विक्रमाचं वर्ष ठरणार आहे. प्रचंड टेम्परेचरचं वर्ष ठरणार आहे. हे आपण पाठीमागेच अगदी नोव्हेंबर पासूनच सांगितलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, सतर्क राहा, सावध राहा. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. आणि यावर्षी विशेष तुम्हाला IMDच्या सल्ल्यानुसारच सर्व गोष्टी कराव्या लागतील. खाजगी हवामान अभ्यासक जरी काही सांगत असले तरी त्यांचं कितपत ऐकायचं हे तुमच्या हातात आहे. परंतु IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.